जय श्रीराम। 2 दिवसापूर्वी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती मौलाना साजिद रशिदी म्हणून या व्यक्तीने वाचाळवीराने अत्यंत घृणास्पद वक्तव्य केलेलं आहे। समस्त हिंदूंची भावना त्यामुळे दुःख झालेली आहे। अतिशय वेदना होत आहेत एक धर्मगुरू म्हणून की असा कोणी व्यक्ती भारत देशामध्ये समृद्ध विचारांच्या देशामध्ये असं वक्तव्य कसं करू शकतो असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तो म्हटला आहे की समस्त हिंदू हे देवींची पूजा करतात आणि त्यांच्यावरतीच बलात्कार करतात। अतिशय घृणास्पद हे वक्तव्य आहे। या मौलानावरती राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारतर्फे कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि समस्त हिंदूंची त्यांनी माफी मागावी। त्याचबरोबर इथून पुढे कोणीही असं वक्तव्य करता कामा नये। अशा पद्धतीचं शासन या इस्माला व्हायला पाहिजे असं मी सरकारकडे निवेदन करतो आणि समस्त हिंदूंनी जागरूक राहून अशा समाजक विघातक लोकांकडे कटाक्ष ठेवून कायदेशीर मार्गाने त्यांचा समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे। यासाठी कार्यतत्पर राहणं आवश्यक आहे। हा जो व्यक्ती आहे मौलाना, तथाकथित मौलाना, याला भारत देशामध्ये शांतता भंग करायची आहे का? हिंदू मुस्लिम धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आहे का? समाजामध्ये दंगली घडवायच्या आहेत का? असे अनेक प्रश्न या माध्यमातून उत्पन्न होतात। त्याचे आंतरराष्ट्रीय पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल आदींमध्ये काही हितसंबंध आहेत का की त्याने असं वक्तव्य कसं काय केलं? याची सखोल चौकशी सरकारने करावी आणि त्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी। जय श्रीराम।